हा हायटेक विषय, नुसता टेक्निकल नाही तर हाय टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व असलेला विषय. त्याच्यामध्ये आपण काहीतरी निष्कर्ष आपल्या राजकीय अंदाजावरून वगैरे काढू नयेत, हा पहिला भाग झाला. दुसरा पॉईंट तुम्हाला मी सांगतो की मी सुद्धा डीजीसीए चौकशी येईपर्यंत थांबेन, सगळे थांबतील, स्क्वॉडन लीडर अजय परांजपे सुद्धा थांबतील, तुम्ही सुद्धा थांबाल, तुमचा चॅनलही थांबाल. पण बेसिकली आपण जे काही बेसिक गोष्टी ज्या काही घडताना बघतो, ज्या सीसीटीव्ही मध्ये दिसतात, अन्य ठिकाणी दिसतात, आता तुमच्या चॅनलवर जे सीसीटीव्ही फुटेज दिसतंय त्यामध्ये दिसतात वगैरे, त्याच्यावरून एव्हिएशन क्षेत्राचा 30-35 वर्ष अभ्यास केला असल्यामुळे काही बेसिक गोष्टी आपण सांगू शकतो. त्यातली पहिली गोष्ट मी अशी सांगतो निलेशजी, की जे लक्षणं दिसत आहेत ना अपघाताची, कोणत्याही अपघाताची लक्षणं दिसतात, ती लक्षणं जी दिसत आहेत त्याच्यावरून यामध्ये घातपाताची शक्यता नाही. हे विमान कोणीतरी पाडलंय वगैरे असं असण्याची शक्यता नाही. हे मी का सांगतोय हे मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो तुमच्या प्रेक्षकांना. पहिली गोष्ट म्हणजे घातपात जेव्हा होतो तेव्हा तो इतका अगदी टायमिंग मध्ये परफेक्ट केला जाऊ शकत नाही की विमान त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत जातंय, तिथे एक गो अराउंड करतंय काही प्रॉब्लेममुळे आणि दुसऱ्या वेळी जेव्हा उतरतंय तेव्हा ते पडावं. इतकं टायमिंग घातपातामध्ये जमवता येत नाही. घातपातामध्ये जे अपघात होतात त्याच्यामध्ये सामान्यपणे टेक ऑफच्या वेळी टेक ऑफ झाल्यानंतरच काही काळाने होणं किंवा मिड फ्लाईट अपघात होणं की जिथे हवामान वगैरे हे फॅक्टर्स आहेत वगैरे असे प्रकार होतात. हे विमान बारामतीकडे उतरायला निघालं, उतरत असताना त्याच्यात काहीतरी टेक्निकल किंवा व्हिजिबिलिटी प्रॉब्लेम असल्यामुळे पायलटनी रिक्वेस्ट केली की आय वॉन्ट टू गो अराउंड. गो अराउंड म्हणजे विमान पहिल्या वेळी उतरायला येतं तेव्हा उतरू नाही शकलं, परत वर गेलं, वळून एक चक्कर मारून परत आलं आणि परत उतरायला प्रयत्न केला. इतकं होईपर्यंत मग त्याचा क्रॅश होणं, इतकं कुठल्याही घातपातात टायमिंग जमवता येत नाही. यावरून पहिली गोष्ट सांगता येते की हा घातपात असण्याची शक्यता नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी यामध्ये आहे की या प्रकारच्या विमानामध्ये लिअर जेट आपण म्हणू, बंबार्डियर कंपनी कॅनेडियन आहे, त्यांचं हे लिअर जेट आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तांत्रिक प्रॉब्लेम पूर्वी भारतामध्ये किंवा जगात अन्य ठिकाणी दिसलेले आहेत. अनेक वेळा या विमानाचा अपघात होता होता वाचला. या म्हणजे या पर्टिक्युलर तर असेलच, पण या जातीची विमानं जी आहेत त्यांचे लँडिंग गिअरमध्ये प्रॉब्लेम झाला, त्यांचं काहीतरी इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाला, असे अनेक रिपोर्ट आलेत. या विमानाचं मॅन्युफॅक्चरिंग 12-14 वर्षापूर्वी बंद झालं, त्याचा मेंटेनन्स वगैरे केला जात असेल, व्हॉट एव्हर इट इज. त्यामुळे असं होत नाही की असा ठरवून इतका अगदी टायमिंग साधून असा घातपात घडवता येईल.